सर्व शिक्षा अभियान के तहत सभी को शिक्षा का अधिकार मुहैया कराया गया है सरकार की ओर से, लेकिन यहाँ तीसरी क्लास की एक छात्रा है, उसे किन्हीं कारणों से स्कूल में लेने से मनाही की जा रही है। ये क्या पूरा मामला, इस संबंध में सीधा जानते हैं क्या पूरा मामला है, कैसे शुरुआत हुई इस मामले की, क्या बताएंगे? साल 2024-25 की स्कूल जब चालू हुई है तो 28 जून को हमको सेंट मेरी स्कूल की तरफ से रीतसर मैसेज आया था कि आपकी स्कूल 28 तारीख को शुरू होने वाली है। तो हमने फिर उस दिन स्कूल में लड़की को भेजा, लेकिन कुछ 23-24 की फीस पेंडिंग होने की वजह से स्कूल के प्रिंसिपल ने मेरी लड़की को बोला कि आप कल से मत आना क्योंकि आपकी फ़ीस भरी हुई नहीं है। तो इसलिए फिर हमने मेरी लड़की को मैंने बोला कि बेटा क्या हुआ, क्या बोला आपके टीचर ने, तो प्रिंसिपल ने, तो उसने मुझे बताया। तो मराठीत बोलू शकतो का मी? तर काय झालं की मग त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्या दिवशी माझी मुलगी घरी आली होती आणि मी मुलीला घरी शाळेत घेऊन गेलो मुलीला घ्यायला। तेव्हा माझ्याशी त्या शिक्षण संस्थापक होते, त्याच्या काही सचिव म्हणून स्वतःला म्हणवून घेणारा एक माणूस होता। त्या माणसाने मला गच्ची वगैरे धमकी वगैरे दिली, कल से गेट आउट वगैरे म्हटलं आणि कल से तुम पहले फीस उसके बाद स्कूल लड़की स्कूल में पढ़ेंगी असं तसं खूप त्याने धमकाबाजी दिला। त्याचे व्हिडिओज माझ्याजवळ आहे जे तुम्हाला मी पाठवले आहे। दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीला मी शाळेत सोडलं, तेव्हा मग माझ्या मुलीला त्यांनी तिथली प्रिंसिपल आली आणि त्या प्रिंसिपलने मुलीला म्हटलं की बेटा आप स्कूल के अंदर नहीं आ सकते हो, सॉरी। आणि मग त्याच्यानंतर माझ्या मुलीला त्यातल्या काही शिक्षिका होत्या तिथे, त्यांनी गेटच्या बाहेर उभे केलं आणि ती अर्धा तास तिथे जवळपास राहिली। आणि तिथल्या ज्या मग दुसरी एक प्रिंसिपल आहे नसरीन मॅम, ती आली आणि यहाँ बाहेर क्यों खडे म्हणून तिला शाळेच्या आतमध्ये परिसरात घेतलं। आणि तेव्हा पुन्हा तिथे कोणी त्या शाळे संस्थापकचे जे सचिव होते, त्या सचिवांनी कोणाला तरी एखाद्या शीख समाजाच्या माणसाला घेऊन आले आणि तो मला पुन्हा जोरजबराई करू लागला। त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, व्हॉइस रेकॉर्डिंग आहे त्याची। तर असं सगळं माझ्यावर सगळं झालं। पुन्हा तिसरा दिवस जेव्हा उजळला तेव्हा माझ्या मुलीला, म्हणजे तिसरा दिवस रविवार होता पण सोमवारी पुन्हा शाळेत जायचं होतं, 1 जुलै रोजी होती त्या 1 जुलैला शाळेत जात होतं। तर माझी मुलगी मनाली सकाळी शाळेत जाताना, बाबा अभी तो सवेरे 8:30 बजे से 2 बजे तक स्कूल है, तो फिर बाहर खड़े रहना पड़ेगा धूप में, तो मैं नहीं जाती हूँ। तिच्या मनात भीती आली म्हणून ती काही शाळेत गेली नाही। मग तेव्हापासून आज 2 महिने झाले आम्ही सगळे डिप्रेशनमध्ये आलो होतो, नैराश्य जीवन मनात जगत होतं सगळेच फॅमिली आम्ही। आणि त्यानंतर मग आम्ही शिक्षण विभागाला, पोलीस विभागाला तक्रार केल्या, त्या तक्रारीचं काहीच न झालं। उलट काय झालं होतं की शाळेवाल्याकडून शनी की आमच्या शाळेत येऊन शनी हे काहीतरी जबाबदारपणे वागतात म्हणून अशी कंप्लेंट रजिस्टर केली होती। पोलीस विभागाने त्याची दखल घेऊन मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं, माझ्यावर NC केली, मला धाडधपकी केली, त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत। म्हणजे हा सगळा प्रकार शिक्षण विभागाचा पुन्हा याच्यामध्ये असा आहे की शिक्षण विभागाकडून मला कुठलाच एकही फोन आला नाही। मग कुठून तरी मी आता काय झालं की माझ्या मुलीवर आमच्यावर इतकं बितलं, त्यामुळे काय केलं की मी अनुसूचित जाती आयोगाला पत्रव्यवहार केला। त्यानंतर आणखी मी सगळ्याच आयोगांना, बालविकास संरक्षण आयोग आहे त्याला पत्रव्यवहार केला, मानव हक्क आयोग आहे त्यांना पत्रव्यवहार केला। तर त्यांच्याकडून त्यांना पत्रव्यवहार होत आहे म्हणून शिक्षण विभागाने मला त्या दिवशी फोन केला आणि मला बयानसाठी बोलवलं। तिथेही माझ्यावर बळजबरी केली की तुम्ही तिथे, आम्ही शाळेत जाऊन आलो, शाळेमध्ये असं म्हटलं की 1 तारखेला शाळा सुरू झाली, जेव्हा की शाळा 28 तारखेला सुरू झाली। बाल संरक्षण विभागाकडून आले होते, त्यांनी म्हटलं की शाळा 1 तारखेला सुरू झाली, जेव्हा की शाळा 28 तारखेला सुरू झाली। 29 तारखेला शनिवार होता, 28 तारखेला शुक्रवार होता। या प्रकारचं आम्हाला प्रताडित करण्यात आलं आणि कुठलीही कारवाई शिक्षण विभाग किंवा पोलीस प्रशासनाकडून केली नाही। म्हणून आम्ही त्या शिक्षण विभागाने, पोलीस विभागाने कारवाई व्हावी म्हणून आम्ही एक लाक्षणिक उभे राहून आंदोलन करतोय। आता मागणी हेच आहे की त्या शाळेवर बाल संरक्षण हक्क आयोगा कायद्यानुसार, राज्य सरकारच्या ज्या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा। त्यांना माहीत होती की माझी मुलगी अनुसूचित जातीची आहे, तिला वर्षभर तिला फीससाठी तिला बाहेर उभं करत गेले। इवन एक्झाम परीक्षा ज्या दिवशी होती त्या दिवशी पेपर सोडवू नाही दिला, तिला अर्धा तास बाहेर ठेवलं फीससाठी। तर या प्रकारचं आमच्यावर जी प्रताडणा झाली, त्या प्रताडणाविरोधात त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा, कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल
चालवावा हीच मागणी आहे आणि शिक्षक विभागाने त्याची शाळा बंद करावी हे आहे आमची मागणी आहे. अभी जो बच्ची है वो स्कूल के बाहर है तो उसके पढ़ाई का भी नुकसान हो रहा है. तो पढ़ाई का बहुत नुकसान हो रहा है मैडम. तो बहुत जब भी वो कोई लड़का हमारे आजू बाजू के घर के लोग जो होते हैं वो उसके बच्चों को स्कूल छोड़ते हैं तो इसको बहुत बैड फील होता है उस टाइम पे. ये हमेशा अभी लेकिन किसको बताएंगे ये अभी मैं क्या करना चाहिए हमने ये तो अभी तो सरकार की जवाबदारी है. हमेशा अभी आपने देखा होगा बलात्कार प्रकरण हुआ था 3 साल की लड़की पे बदलापुर में. तो रूपाली ताई चाकणकर महिला व बाल संरक्षण आयोग की अध्यक्षा है. उन्होंने बोला था कि आप तुम्ही तिथे पॅरेंट्स टीचर असोसिएशन असते ती काय करते तिथे जर पॅरेंट्स टीचर असोसिएशनचे अधिकार आहे त्या अधिकाराअंतर्गत जर शाळेवाल्यांना काही आम्ही मागतो आणि त्याचं जर परतफेड असर मिळत असेल आणि माझ्या मुलीला शाळेत जाण्यापासून रोखत असेल आणि ही मग सरकारची जबाबदारी आहे. सरकारने ही जबाबदारी घ्यावी असं मी म्हणतो. मुझे स्कूल में नहीं लिया जा रहा था. नर्सरी मैम मुझे कह रहे थे जब तक आपके और मेरे पापा के बीच में जब तक हमारा मैटर स्टार्ट है तब तक आपको स्कूल में नहीं आना है. रोज़ मैम ने कुछ इंग्लिश में कहा कि आपको बाहर खड़े रह सकते हो या फिर आप स्कूल में आपको एंटर की प्रोसेस नहीं है मीन्स एंटर नहीं हो सकते. और मुझे हमेशा एग्ज़ाम के वक्त बाहर रखा जाता था आधा घंटा फीस नहीं भरने के कारण में. बुरा लग रहा है का मराठीतच बोलू ना. सर्व मुलं शाळेत जातात आणि ती नाही जात तर फार वाईट वाटतं. हां टीचर ट्युशन लावून दिलं आहे आम्ही की म्हणजे तिचं झालं नाही पाहिजे नुकसान किंवा तिला ते आठवण राहिलं पाहिजे सर्व आलं पाहिजे म्हणून तिचं ट्यूशन आम्ही करून देत आहे. क्योंकि हम कुछ ऐसा मांगेच नहीं है ना उनसे कि गलत होगा. हमने तो हमारे अधिकारीच मागे है ना की ते तर आमच्या याच्यामध्येच आहे की आम्ही बाबासाहेबांनी म्हटलंच आहे की तुम्ही तुमच्या अधिकारासाठी लढा म्हणून तर आम्ही तेच करत आहे. आणि त्यांनी म्हणजे माझ्या मिस्टरांना पण म्हटलं आहे की तुम पागल हो ऐसा हो ये कर रहे वो कर रहे. पण अधिकारासाठी लढणं हे काही पागल याच्यामध्ये नाही. आम्ही पण त्यांना पागल म्हणू शकतो ते काही हे नाही आहे ना. पण त्यांनी असं मुलींसमोर ते तिच्या वडिलाला म्हणत आहे तर हे चुकीचंच आहे ना. तर मला असं वाटतं की ते आम्ही जे करत आहे ते चुकीचं नाही आहे तर ते चांगलंच आहे. सरकार बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा देती है लेकिन एक तरफ इस प्रकार का ये वाक़या जब सामने आता है तो बहुत कुछ कह जाता है. जो कोरोना काल में बच्चों ने 2-3 साल जो स्कूल के बाहर रहे और उनके ऊपर जो परिस्थिति आई जो स्कूली शिक्षा के बारे में वो भूल गए थे वैसा ही कुछ अब यहाँ पर नज़र आ रहा है. एक बच्ची को स्कूल में नहीं लिया जा रहा और उसके पढ़ाई का काफ़ी नुकसान हो रहा है. कम से कम उसके नुकसान की तरफ तो भी सरकार ने ध्यान देना चाहिए और स्कूल प्रशासन पर कार्रवाई कर इनको न्याय दिलाना चाहिए. ऐसी आवाज़ अब ये उठा रहे हैं. महान्यूज़ 7 के लिए कैमरा पर्सन अविनाश तोतड़े के साथ आंचल लोखंडे, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठ. तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.